नमस्कार. आता आपण भक्तिशक्ती हॉटेलवर आहोत. बीड परळी राज्यमार्गावर भक्तिशक्ती हॉटेल हे सुशील महाराज नाईकवाडे यांनी या ठिकाणी मागील वर्षभरापूर्वी तयार केलेलं आहे. आणि भक्तिशक्ती हॉटेलवर केवळ भोजनाची सोय नाही, केवळ नाश्त्याची सोय नाही, तर या ठिकाणी आता भाषणाचे धडे सुद्धा या महाराष्ट्रातील लोकांना इथं मिळू लागलेले आहेत. सुशील महाराज नाईकवाडे यांना आपण ओळखता. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे भाषणाचे प्रशिक्षण शिबिर होतात. मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, बीड अशा विविध ठिकाणी शिबिर त्यांचे होतात. आणि ते शिबिर आता त्यांनी भक्तिशक्ती हॉटेलवर सुरू केलेले आहेत. आपण इथं पाहू शकतो सुशील महाराज नाईकवाडे आपल्याला पुढे दिसतात आणि इथं प्रशिक्षणार्थी लोक आहेत. तर दर महिन्याला या ठिकाणी प्रशिक्षण होतंय. इथं कशा पद्धतीनं प्रशिक्षण होतंय, काय होतंय, कसं नियोजन या ठिकाणी असतं हे आपल्याला इथं पाहायचे. त्यांनी सगळं वातावरण आपण पाहू शकतो. चारी बाजूनी सगळे झाडं हिरवळ, म्हणजे एवढ्या उन्हाळ्याच्या चैत्राच्या उन्हामध्ये सुद्धा इथं हिरवळ आहे आणि निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी आपल्याला हे शिबिर इथं पाहायला मिळतंय. आपण महाराजाकडे जायचंय. महाराजांच्या आता 2 मिनिटं आपण घेऊ. त्यांचं प्रशिक्षण चालूच आहे, परंतु 2 मिनिटं घेऊ. नमस्कार महाराज. इथं आता महाराजांचे शिबिरामध्ये 1-2 मिनिटं महाराजांचे घ्यायचे, आपल्याला जास्त घ्यायचे नाहीत. महाराज, तुमचं प्रशिक्षण हे पुणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, बीडला खूप जुने होते आणि भक्तिशक्ती हॉटेलची निर्मिती तुम्ही गेल्या वर्षी या ठिकाणी केल्यानंतर इथं सुद्धा तुम्ही एक पूर्वीच हॉल तयार केला होता. भक्तिशक्ती हॉटेलची निर्मिती केली त्यावेळेस तिथं तेव्हापासून भाषणाचे धडे इथं देणं सुरू केलेले आहेत. आणि आता हे नवीन हॉल इथं उभारलेला आहे. तर या हॉलमध्ये सुद्धा इथं भक्तिशक्ती हॉल यामध्ये सुद्धा प्रशिक्षण चालू दिसायला. आता आम्ही तिथं बघितलं आधी, तिथे दिसले नाही, त्याच्यानंतर आम्ही पाठीमाग आलो. इथंही हॉल तयार झालेला दिसतोय. कशा पद्धतीनं प्रशिक्षण शिबिर इथं होतंय, महाराष्ट्रातलं शिबिराचं एकंदरीत अगोदर 1 मिनिटं सांगा की कसे शिबिर चालू होते आणि आता इथं कसं चालू केलं. बघा, महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, लोणावळा इत्यादी ठिकाणी आपण भाषण कला प्रशिक्षणाचं ट्रेनिंग चालूच होतं. पण हे माझा स्वतःचा जिल्हा आहे. बीड जिल्हा हा माझा स्वतःचा जिल्हा. त्यात वडवणी तालुका, आणि वडवणी तालुका इतक्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता भाषणाचं प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे आपल्या जागेत, अशी भावना होती. आणि मराठवाड्यातल्या लोकांना मुंबईला, पुण्याला, लोणावळ्याला यायला ते परवडत नाही. आपण कमी फीसमध्ये, म्हणजे लोणावळ्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी फीसमध्ये मी तर स्वतःचं हॉटेल असल्यानं सुरू केलं. खरा आपला जो भाषण कला प्रशिक्षणाचा तो मीटिंग हॉल आहे तो आपला तिकडे आहे. तो चांगला प्रोफेशनल पद्धतीनं आपण बनवलेला आहे. पण तिथं आता उन्हाळ्याची गरमी होते म्हणून आपण इथं पाठीमागे आलोय. हा जो हॉल आहे हा इतर कार्यक्रमासाठी, बर्थडे टिळा याच्यासाठी आपण इथं बनवलेला आहे. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आता इथं वडवणी तालुक्यात या हॉटेल भक्तिशक्तीला येत आहेत. तुम्ही लोकांकडून सुद्धा प्रतिक्रिया घेऊ शकताय की 3 दिवसात काय बदल झाला त्यांच्या भाषणामध्ये. ते तुम्ही रिझल्ट त्यांना सुद्धा विचारू शकताय. प्रतिक्रिया आता आपण घेणार 4-2 लोकांच्या प्रातिनिधिक घेऊ आपण प्रतिक्रिया. पण मला एक अजून प्रश्न विचारायचा की भाषण प्रशिक्षण हे तुम्ही पूर्वीपासून घेतात आणि तुमच्या मागं प्रशिक्षणासोबतच महाराष्ट्रामध्ये जाऊन अनेक ठिकाणी शिवव्याख्यान करणं, जनजागृती करणं आणि गड किल्ल्याची माहिती देणं. आता शिवजयंतीच्या काळामध्ये विविध ठिकाणी तुमचे शिवव्याख्यानं, कीर्तनं झाले, टीव्हीवर तुमचे कीर्तन असतात. हे सगळं व्याप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना हे प्रशिक्षण शिबिर, हे सगळं नियोजन कसं करतात तुमचं? याला वाहिलेलाच माणूस आहे मी. म्हणजे वक्तृत्व याच्याशिवाय दुसरं काही करत नाही. मी तुम्हाला शेती केलेली दिसणार नाही किंवा मी तुम्हाला नोकरी केलेली दिसणार नाही. पूर्वी करत होतो, आता करत नाही. म्हणजे सगळं सोडून देऊन वक्तृत्व, एक वक्तृत्वाशिवाय दुसरं काहीच नाही. मग त्याच्यामध्ये व्याख्यान आलं, त्याच्यामध्ये कीर्तन आलं, त्याच्यामध्ये कथा आल्या, त्याच्यामध्ये भाषणाचं ट्रेनिंग आलं, पण वक्तृत्वाशिवाय दुसरं काहीच नाही ना. उठलं की वक्तृत्व, झोपेपर्यंत वक्तृत्व. याला सगळं वाहून दिलेलं आहे. व्याख्यान, कीर्तन, भाषणाचे क्लास, भाषणाशिवाय दुसरं काही नाही, बोलण्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि त्यामुळे ते आता साधना घडली, वक्तृत्वाची साधना. म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना. वक्तृत्व, आता तुम्ही एवढं सांगितलं की वक्तृत्वाला मी सगळं वाहून घेतलंय. काय वक्तृत्वाचं असं महत्व जीवनामध्ये? तुम्ही वक्तृत्वाची साधना, पुस्तकडे अनेक पुस्तकं तुमचे आहेत आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध सुद्धा केलेत तुम्ही आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी देता.
काय वक्तृत्वाचं जीवनामध्ये माणसाला गरज आहे? तुमच्याकडं वक्तृत्व असेल तर जग तुमची किंमत करतं. पैशावाले लोक गावागावात आहेत. असं म्हणत नाही एखाद्या माणसाचं निधन झालं तर पैशावाला गेला म्हणून. तुम्ही तुमच्या वक्तृत्वातून जी किंमत निर्माण केली ती कायमस्वरूपी तुमच्या कामाला येणार आहे. मला काय सांगायचंय की पैशावाले लोक अनेक आहेत, प्रचंड पैसा आहे लोकांकडे, पण वक्तृत्व नाही. गावात कुणीतरी एखादा चांगला पोरगा बोलतो आणि त्याची वावा होते. बघा गावागावात हेच परिस्थिती आहे. गावात एखादा चांगला पोरगा बोलतो आणि बोलणाऱ्या पोराची वावा होते आणि मग ते बाकीच्यांना वाटतं अरे तो भारी बोलला, त्याचंच सगळ्यांनी नाव घेतलं, आपलं तर काही कुठे उल्लेख बी नाही. पैशावरून तुमची किंमत नाही, तुमची किंमत तुमच्या बोलण्यावरून ठरते. बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत. मी जर शिक्षक राहिला असतो तर शिक्षक म्हणूनच मिळालो असतो, महाराष्ट्राला कळलो नसतो. मी वक्तृत्वाला थोडं वाहून घेतलं म्हणून महाराष्ट्राला कळलो. म्हणजे वक्तृत्व तुम्हाला फार वेगळ्या उंचीवर घेऊन जातं, तुम्ही त्याला वेळ दिला तर. आणि म्हणून वक्तृत्वाचं जीवनामध्ये प्रचंड महत्व आहे, प्रचंड महत्व आहे. एक वेगळी ओळख तुमची निर्माण होते ती फक्त वक्तृत्वामुळे. आणि म्हणून बोलायला शिका. हे बघा, कार्यकर्ता बी तोच मोठा जो बोलतो. ज्या कार्यकर्त्याला बोलता येत नाही, ज्या कार्यकर्त्याला चार चौकात हातात माईक घेऊन भाषण करता येत नाही, त्याला किंमत नसते. तुम्ही ऍक्टिव्ह आहात हे कशावर मोजलं जातं तर तुमच्या वक्तृत्वावर. तुमच्याकडे वक्तृत्व चांगलं असेल तर ऍक्टिव्ह कार्यकर्ता बरं का. म्हणजे पाठीमाग शिवसेना 2 शिवसेना झाल्या होत्या, त्यातल्या एका शिवसेनेचं असं म्हणणं होतं की आपल्याला जिल्हाध्यक्ष पद द्यायचे. तर ते मला एक जणांनी सांगितलं कार्यकर्त्याने की आमच्या पक्षात जिल्हाध्यक्ष पद त्यांनाच दिलं जाणार आहे जे ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह म्हणजे काय? ते म्हणले बोलतेत, ते भाषण करतात. ते म्हणजे भाषण केलं तर तुम्ही ऍक्टिव्ह आहे, भाषण नाही केलं तर तुम्ही ऍक्टिव्ह नाहीत. तुमचा ऍक्टिव्हनेसपणा कुठं, त्याचं मूल्यमापन कसं केलं जातंय? बोलण्यावर. म्हणून बोलणं जास्त महत्वाचं. काय सल्ला देतात महाराष्ट्रातील तरुणांना ज्यांना काही मोठं व्हायचं, वक्तृत्वाच्या माध्यमातून मोठं व्हायचं? मला एक याच्यातून अजून एक धागा पकडायचा आहे की आर पाटलासारखी किंवा आता काही नवीन आमदार झालेले आहेत ज्यांना फक्त बोलण्यावरून त्यांना आमदार केलं. अजितदादांनी सुद्धा आता 1-2 अमोल मिटकरी सारखे असे काही महाराष्ट्रात नावारूपाला आलेले काही नेते आहेत की जे फक्त बोलण्याने मोठे झाले आणि बोलण्यातून कर्तृत्व कमवलं, नाव कमवलं आणि पद सुद्धा त्यांना मिळाली आहेत. या बोलण्याचा फायदा महाराष्ट्रातील लोकांनी कसा घ्यायला पाहिजे? आता सांगितल्यासारखं तुम्ही अमोल मिटकरीचं उदाहरण बघा. त्यांच्याकडे दुसरं काय आहे? राजकीय पाठबळ होतं का, माणूसबळ होतं का, पैसा होता? होतं काय? वक्तृत्व होतं. तो मिळालं, वक्तृत्वाच्या जोरावर मिळालं. आणखीन पुढचं नाव सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं, रोजगार हमीच्या कामावर काम करणारा एक मुलगा या देशाचा गृहमंत्री, या महाराष्ट्राचा गृहमंत्री होऊ शकतो, उपमुख्यमंत्री होऊ शकतो. आराराबाच्या माध्यमातून सांगायला, आराराबा उपमुख्यमंत्री झाले वक्तृत्वाच्या जोरावरच. या देशाच्या प्रधानमंत्री पदाच्या रेसमध्ये माणूस येऊ शकतो जर तुमच्याकडे वक्तृत्व असेल तर. ते सुद्धा बीड जिल्ह्यातल्याच भूमीतले आहेत. प्रमोद महाजन, वक्तृत्वाच्या जोरावर ही माणसं फार पुढे गेली. आणि म्हणून तुम्ही जे बोललात ना कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल, तर कार्यकर्त्यांना आवाहन करतो, कितीही नेत्यांच्या मागं धावलात तरी तुमचा काही उपयोग नाही. नेत्यांच्या गाडीत बसून, नेत्यांच्या गाडीच्या मागं तुमची गाडी मिरवून, फटाकड्या फोडून, नेत्यांच्या पुढे तोफा लावून तुमचं करिअर घडणार नाही. हातात माईक घ्या, बोलायला चालू करा, तिथं तुमचं करिअर दडलेलं आहे. नाही, आणि जर बोलता येत नसेल तर राजकारणात जाऊच नका, कारण राजकारणात त्यालाच किंमत आहे जे बोलतात. सुषमा अंधारेने कुठे शिवसेनेच्या 17 उचलल्या? सुषमा अंधारे 17 उचलल्या का? इथं शिवसेनेत काम करून कार्यकर्ते फार तरुणाचे म्हातारे झाले, पांढरे केस झाले. ते शाखा प्रमुख आणि तालुका प्रमुख याच्या पलीकडे गेलेच नाही. सुषमा अंधारे त्या पक्षाचं काम केलंच नाही, मागून येऊन पुढे गेल्या. तुम्ही बोलणाऱ्यालाच राजकारणात किंमत असते, न बोलणाऱ्याला राजकारणात किंमत नाही. 16 वर्षाचा अनुभव माझा या क्षेत्रात काम करतोय. वक्तृत्वाचं ट्रेनिंग देताना पुणे मुंबईला आता गेलो, पण गेल्या 16 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरलोय. माझ्याकडून शिकून गेलेले ते लोक मला व्हिडिओ टाकतात की सर मी झडपी मेंबर झालोय आणि त्याचं बरंचसं श्रेय मी तुम्हाला देतो. सर मी नगरसेवक झालोय, त्याचं बरंचसं श्रेय मी तुम्हाला देतो. कारण तर तुमच्याकडे आलो नसतो ट्रेनिंग मध्ये तर मी बोललो नसतो, आणि मी बोललो नसतो तर आज मी या पदावर राहिलो नसतो. म्हणजे
वक्तृत्वाचं तुमच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. जर वक्तृत्व तुम्ही विकसित केलं ना, बाकी सगळं आपोआप मिळत जातं. भाषणात ताकद आहे, बोलण्यात ताकद आहे. आणि आताचं जग आता सोशल मीडियाचं जग आहे. तुमच्या हातातला मोबाईल आणि तुमच्या हातातला माईक तुमचं भविष्य घडवणार आहे. पूर्वी लढाया ढाल तलवारीने असायच्या, आताची ढाल तलवार ही आहे. मगाशी तुम्ही बोलताना पत्रकारांना बोलले की तुम्ही घ्या ढाल तलवार घ्या आपली, चला. आता काही लढाया हातात ढाल आणि तलवार घेऊन करायचं नाही, घोड्यावर जायचं नाही. आता तुमच्या हातातला माईक आणि तुमच्या हातातला मोबाईल तुम्हाला प्रसिद्धी देणार आहे. पण तुम्ही आधी सिद्ध तर झालं पाहिजे. अरे सिद्धच होता येत नाही तर प्रसिद्ध कसं होता येईल? म्हणून सिद्ध व्हायला शिकलं पाहिजे. आम्हा घरी धन शब्दांची तडत नाही, शब्दांची तर शस्त्र येत नाही करू. शब्देची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. पुढचं एक बोलतो, हे तुकोबराय बोलले आणि संत कबीरजी बोलले, ऐशी वाणी बोलिये मन का आपा खोय, औरण को शीतल करे आपहू शीतल होय. माऊलींनी त्याचं महत्व असं सांगितलं. हे संत कबीरांचं होतं, माऊलींचं सांगतो आता. कैश साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द दैश कल्लोळ अमृताचे, पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे, शब्द दैशे अवतरे कृपा आदी. तुमच्या शब्दांमध्ये फार मोठी ताकद आहे. पुन्हा एकदा तुकोबरायांचं एक वाक्य बोलतो आता, घासावा शब्द तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्दांचं अनन्य साधारण महत्व संतांनी सुद्धा त्या काळात पटवून दिलं. तुमच्याकडे शब्द पाहिजेत, तुम्ही बोलले पाहिजे. बोलाल तर टिकाल, अथवा या जगाच्या बाजारात बेभाव विकाल. भाव राहणार नाही, बेभाव विकाल. बघा, महाराजांनी शब्दाचं वर्णन हे संतांच्या विविध ओळी या ठिकाणी म्हणून सांगितले. कारण संतांनी सुद्धा शब्दालाच महत्व दिलंय. शब्दातूनच माणूस मोठा होतो, त्याला बोलता येतं, त्याचे आंबाडे विकतात असं महाराजांनी इथं सांगितलं. आणि शब्द माऊलींनी सुद्धा त्यांच्या ज्ञानेश्वरीतून शब्दाचंच वर्णन केलेलं आहे. शब्द हेच माणसाला मोठं करू शकतात, शब्द हेच धन आहे, हे महाराजांचं सुद्धा म्हणणं आहे. म्हणूनच मागील 16 वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आतापर्यंत हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले, जे राजकारणात विविध पदावर गेलेले आहेत, मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा ते जातील. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून काही आपण मोजक्या प्रतिक्रिया, महाराज म्हणले तुम्ही प्रतिक्रिया घ्या, त्यामुळे आपण 1-2-3 प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. महाराज धन्यवाद. आम्ही तोपर्यंत 1-2 लोकांच्या प्रतिक्रिया घेतो. गेल्या 16 वर्षापासून शिकवतोय, मग काय रिझल्ट काय बुवा हे जर वाटत असेल लोकांना, तर तुम्ही हे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले लोक आहेत, त्यांना 1-2 मिनिटाच्या प्रतिक्रिया घ्या, या 3 दिवसात काय मिळतंय म्हणून. चालतं. धन्यवाद महाराज. बघा, प्रशिक्षणासाठी जे काही मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर या प्रशिक्षणाला जे येणारे लोक आहेत ते काही शाळेतले विद्यार्थी नाहीत, हे ज्या त्या भागातले मोठमोठ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. परंतु त्यांनाही असं वाटतं की आपण आपल्या भागात अजून काही चांगलं कार्य करायचं असेल तर आपण महाराजांकडे आलं पाहिजे आणि त्यातून काही शिकलं पाहिजे. कुठून आलात आणि इथं म्हणजे नेमकं काय अनुभव आला? सर, मी आलोय माधव विश्वनाथ मलकुलपट्टे, राहणार गुडसूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. सरचे मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून ते 2-3 महिन्यापासून मला असं वाटत होतं की आपण सरांची भेट घ्यावी आणि आपण काहीतरी व्हावं. सर म्हणल्याप्रमाणे वक्तृत्वाला किंमत आहे, आपण असंच जर राहिलात तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्याच माध्यमातून मी तिथून आलो, रजिस्टर वगैरे केलं आणि मी जी आज बोलतोय ते 3 दिवसापूर्वी मला माईक असं बघितलं की थरथर कापायचं. पण सरांनी सोप्यातल्या सोप्या पद्धतीत करून मला चांगलं शिकवलं आणि माझ्यात जी आज डेअरिंग आहे, मी आज गावाकडे जाऊन कुठल्याही स्टेजवर तुम्ही कुठलाही विषय द्या, 1-2 ते 3 मिनिट 4 मिनिट बोलू शकतो. मला चांगला अनुभव आलाय आणि सरांचं मार्गदर्शन एवढं चांगलं आहे की ते आता शब्दात सांगता येणार नाही, ते मी आता पुढे भाषण करूनच सांगेन. धन्यवाद. बघा, प्रतिक्रिया लातूरून आलेली आहेत. कुठून आलात, काय नाव जय आणि श्रीराम. काय भावना? मी वसंत पुंजा थोरात, मी नाशिकहून आलो. मी सरांचं आदरणीय सुशील महाराज नाईकवाडे यांचं प्रशिक्षण मी युट्यूबद्वारे, इंस्टाग्राम, सोशल मीडियाद्वारे बघितलं आणि मलाही तसंच होतं की हातात माईक धरता येत नव्हता. परंतु जसं 3 दिवसापूर्वी मी प्रशिक्षण चालू केलं, आज माझा 3रा दिवस आहे आणि त्या 3ऱ्या दिवसामध्ये मी खूप चांगली मजल घातली आहे. आणि ती मजल अशी घातली की मी आता कुठेही आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये मी स्वतः माईक घेऊन 2 शब्द माझे व्यक्त करू शकतो. आणि ती शक्ती आणि ते जे मला जे भेटलं अनमोल रत्न, ते फक्त सुशील महाराज नाईकवाडे यांच्याकडनं भेटलं.
त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. काय सांगता ताई, कुठून आलात, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव विजयमाला ठिंगे आहे. मी इन्स्टावर महाराजांचे व्हिडिओ बघितले. मला 2-3 महिन्याखालीच यायचं होतं, पण वेळ नसल्यामुळे ते येता आलं नाही. पण ही मी वेळ काढली, मुद्दाम काढली की मला काहीतरी शिकायचं आहे. आपण वेळ काढली, मी स्वतः वेळ काढली. नंतर प्रशिक्षणाला आले त्या दिवशी माझा अपडाऊन म्हणजे करत होते मी. तर यायच्या दिवशी माझी एवढी बेजारी झाली की दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना म्हणत होते की मी आजच्या दिवशी येते, पुढच्या वेळेस दुसऱ्या वेळेस एखाद्या दिवशी येईन, 2 दिवस पुढचे करेन मी. तर मी येऊ शकत नाही. पण सकाळपासून महाराजांचं एवढं चांगल्या पद्धतीने सांगणं की मला दुपारी वाटलं की नाही, मी कंटिन्यू 3 दिवस करायला पाहिजे आणि माझ्या बोलण्यात प्रगती व्हायला पाहिजे. तर खरंच मलाही माहित नव्हतं की मी एवढं बोलू शकते. मी 4-5 मिनिटं बोलत असताना वाटायचं की नाही, बस झालं, आपल्याला याच्या पुढे येत नाही. पण मला कालचा रिझल्ट आला. मी अर्धा तास बोलले आणि नंतर मला शेवटी मोरे सरांना म्हणावं लागलं की मॅडम बस झालं, आता खूप झालं, समोरच्या लोकांनाही बोलायचंय आणि आमच्यातल्या काही कमी आहेत ते महाराजांनी म्हणजे दाखवून दिले की तुम्ही हे करू शकतात. आता भरपूर जणांच्या वेगवेगळ्या शैली आहेत बोलण्याच्या. तर प्रत्येकानं आपली शैली जपली पाहिजे, नाही तर लोकांच्या शैली बघून आपण आपली स्वतःची शैली बिघडून घेणार आहेत. असं न करता आपण स्वतःच्या भाषेमध्ये आपलं भाषण कसं करायचं, प्रत्येकाकडे आपापला गुण आहे, त्यानुसारच आपण भाषण करायचं आणि लोकांना मोजक्या शब्दात आपल्या म्हणजे त्यांनी दिलेले आहेत कंटेंट, त्या पद्धतीने लोकांपर्यंत कसं सांगायचं, कसं नियोजनबद्ध करायचं, हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर खरंच आम्ही आता अर्धा तास बोललो तर भविष्यात 1 तासही बोलू शकतो, हे आम्हाला आज विश्वास आलेला आहे आणि आम्ही हे करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. सर, कुठून आलात, काय नाव आपलं आणि काय भावना? माझं नाव आहे तानाजी साळुंखे. मी सांगली जिल्ह्यातून तासगाव तालुक्यातून आलेलो आहे. मी जेव्हा घरी म्हटलं माझ्या बायकोला की मला उद्याच्याला बीडला असं ट्रेनिंगसाठी जायचं आहे, तर बायको म्हणाली, अहो लोक तर पुणे मुंबईला ट्रेनिंगसाठी जातात आणि तुम्ही इकडे बीडकडे कुठे चाललात? तर बायकोला मी म्हटलं तसं नाही बाई, ती मला का कुणास ठाऊक, पण मला बीडलाच आणि सुशांत महाराजांच्या ट्रेनिंगलाच जायचं आहे. आणि खरोखर मी या ठिकाणी आलो आणि 3 दिवस मी या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं. या ठिकाणी वडवणी तालुक्यामध्ये हायवेवरती सुशांत महाराजांचे जे भक्ती शक्ती हे ठिकाण आहे, ठिकाण खूप सरांनी खूप सुंदर केलेलं आहे. या ठिकाणी राहण्याची उत्तम व्यवस्था, खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था सरांनी केलेली आहे. कामाची सचोटी, वेळेचं बंधन, या सगळ्या गोष्टी सरांनी व्यवस्थित या ठिकाणी हँडल केलेल्या आहेत. त्याच्याच पाठीमागे सरांनी खूप छान मोठा हॉल अलीकडे बांधलेला आहे. अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही गेले 2-3 दिवस या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहे. या ठिकाणी आल्यानंतर मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या जीवनातील फर्स्ट टाइम पहिल्यांदा मला एका विषयाचं ज्ञान या ठिकाणी मिळालं. ते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे निसर्गाचं जसं आपण विचार करतो तशा आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडत जातात. तुम्ही डीपली एखाद्या विषयावरती तेच वारंवार जर विचार करत गेला आणि त्या अनुषंगाने जर आचरणात आणत गेला तर त्या गोष्टी भविष्यात आपल्याला निश्चितच मिळतात. आणि याची गॅरंटी हे कुणी सांगत नाही, असं हे सायंटिफिकली मान्य झालेली गोष्ट आहे. तेव्हा माझ्या जीवनात ह्या विषयामुळे एक नवीन चैतन्य निर्माण झालं आणि याचा मला माझ्या भावी आयुष्यात नक्कीच फायदा होईल याची गॅरंटी देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले हे बांधव मी यांना आता पाहिलं, हे दिव्यांग आहेत आणि त्यांना म्हणजे उभा सुद्धा राहता येत नाही अशा पद्धतीचं आहेत, पण ते प्रशिक्षणाला आले. म्हणजे मला तर खूप कमाल वाटली त्यांची. त्यांना इथं उचलून अंतर मी पाहिलं होतं. काय नाव तुमचं, कुठून आलात, तुमची ही शारीरिक परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही इथं आलेला आहात, काय सांगता? नमस्कार. मी नामदेव पुंडलिक गायकवाड, हिंगोली जिल्ह्याहून या ठिकाणी मी आलो. मी सुशांत महाराज यांच्या भाषण कला ट्रेनिंगमध्ये मी युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून ते व्हिडिओ पाहिले. पाहिल्यानंतर माझी परिस्थिती नाजूक आहे, कारण मी दिव्यांग असल्यामुळं मला येण्याचं फार कठीण परिस्थिती आहे. घरच्यांना मी विचारलं की मी असं मी जाऊ का, तर घरचे म्हणाले की बाबा तुमची अवस्था अशी कसं जाऊ शकता. तर माझ्या मनामध्ये एक दृढ निश्चय झाला
की मला काहीतरी शिकायचं, काहीतरी कला घ्यायची, भाषण ट्रेनिंग घ्यायची, जेणेकरून मी त्यांचं प्रशिक्षण, निवासी प्रशिक्षणासाठी मी 3 दिवसासाठी वडवणी तालुक्यामध्ये सुषेण महाराज नाईकवाडे यांच्या ट्रेनिंगमध्ये मी उपस्थित झालो. आणि इथं आल्यानंतर मला खरंच असं मनापासून मी सांगतो की मला या भाषण ट्रेनिंगचे आतापर्यंत कोणती ट्रेनिंग मी घेतली नाही. आज त्यांचे शिकवण्याची कला, भाषणाची कला, किंवा त्यांना समोरून कोणतं आपण काय कसं केलं पाहिजे, मुद्देसूद भाषण त्यांनी मला शिकवलं. आज माझी कंडिशन बघता मला कसल्या पद्धतीनं बोलण्याची एक स्टेज नव्हती. या ठिकाणी मला आता कालच्या याच्यामध्ये 5-6 मिनिटं मी बोललो. याच्याही पुढे मी ट्रेनिंग घेतल्यामुळे महाराजाची मी या ट्रेनिंगच्या माध्यमातून ऋणी राहील, आम्ही स्मरणात राहील. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ट्रेनिंगचे भाषण यशस्वी मी केल्याचं मला भाग्य मिळालं. खरंच मनापासून त्यांचं मी आभार मानतो. आणि मी 2 शब्द संपतो. बघा, एकंदरीत आपण ह्या प्रशिक्षण शिबिराचं माहिती घेतलेली आहे. बघा, हे जे प्रशिक्षणाला आलेले जे मंडळी आहेत हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. नाशिकवरून आलेत, हिंगोलीवरून आलेत, सांगलीहून आलेत, तासगावकडून. आणि म्हणजे एवढ्या दूर दूरवरून हे लोक इथं आलेले आहेत, इथं प्रशिक्षण घ्यायला आलेले आहेत. आणि त्यांना वक्तृत्वाच्या माध्यमातून काहीतरी घडायचंय. या प्रशिक्षण शिबिराचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो की पुणे मुंबईला जे काही प्रशिक्षण होत असेल ते बंदिस्त हॉलमध्ये होत असेल, परंतु इथं थोडस नजर आपण मारू चारी बाजूनी. इकडे पहा, तुम्ही चारी बाजूने पहा, हिरवळ आहे, सगळे हिरवे झाड. आणि शेजारी बीड परळी राज्य महामार्ग आहे. ह्या मार्गाला अगदी चिटकूनच हे हॉल आहे. एवढ्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये बालाघाट डोंगर रांगेच्या अगदी शेजारी हे हॉल आहे. म्हणजे इथं मन सुद्धा म्हणजे प्रफुल्लित राहते. अगदी आपण लोणावळा, खंडाळा अशा ठिकाणी फिरायला जातो, परंतु आपला भाग सुद्धा खूप भारी आहे. आपल्या भागाचं सुद्धा आपण वैभव, त्याचा फायदा घेतला पाहिजे. दूरवरचे लोक एवढे सांगली, साताऱ्याकडून, नाशिकवरून, हिंगोलीवरून जर इथं येत असतील तर आपल्या बीड जिल्ह्यातील लोकांनी तर याचा नक्कीच फायदा घ्यावा. सुषेण महाराजांनी अत्यंत कष्टातून, म्हणजे सुषेण महाराज सुद्धा यांच्यासारखेच एक सुरुवातीच्या काळामध्ये खूप खडतर परिश्रमातून शिकलेले आहेत. स्वतः मेहनत घेतलेली आहे आणि मेहनतीतून ते एवढ्या मोठ्या पदावर जाऊन पोहोचलेले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आज अनेक राजकीय लोक घडवलेत, अनेक पदाधिकारी घडवले आहेत. आणि आजही कीर्तन, व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक धर्मप्रसार आणि जनजागृती करण्याचं पवित्र काम ते करत आहेत. ते म्हणतात की माझं पूर्ण जीवन मी वक्तृत्वाला वाहिलं आहे. नक्कीच त्यांच्या या जीवनाला आपण मन भरून सलाम करू, त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देऊ. आणि भक्तिशक्ती हॉटेलवर जे काही शाकाहारी हॉटेल आहे, म्हणजे वारकरी संप्रदायाचं जे काही भोजन असतं ते भोजन या हॉटेलवर इथं मिळतं. सात्विक भोजन या ठिकाणी मिळतं. म्हणून या हॉटेलच्या माध्यमातून भोजनाचंच नाही तर इथं जे काही ज्ञानदानाचं सुद्धा पवित्र कार्य या ठिकाणी होतंय. आणि या हॉलच्या माध्यमातून सुद्धा इथं जे काही कार्य पुढच्या काळात होणार ही नक्कीच प्रेरणादायी असतील. मी सुषेण महाराजाच्या पुढच्या कार्याला मन भरून शुभेच्छा देतो आणि सर्व इथं आलेल्या प्रशिक्षणार्थ्याला सुद्धा पुढील काळासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. गदर न्यूजसाठी मी अशोक निपटे, वडवणी.